तारखेला जो नियोजित कार्यक्रम होता खाऊ वाटपाचा या विद्यार्थ्यांना, तो कार्यक्रम आपण आज घेत आहोत. तर त्याबद्दल त्या सर्व विद्यार्थ्यांना त्या खाऊचा लाभ द्यावा असं मी इथल्या स्टाफला सांगतो. धन्यवाद. स्वागतम्
राजसाहेब ठाकरे यांच्या 17व्या वाढदिवसानिमित्त मतिमंद शाळा जेवभवानी निवासी अपंग शाळा येथे आम्ही खाऊ वाटप केलेलं आहे. तरी विशाल पाटील सांगते. बोला. नमस्कार. जय महाराष्ट्र. मराठी माणसावर महाराष्ट्रावर नितांत प्रेम करणारा 21व्या शतकातील सर्वोत्तम भूमिपुत्र सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा 57वा वाढदिवस पलूस तालुक्यामध्ये उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना 3 टप्प्यामध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. प्रथम टप्पा वृक्षारोपण कार्यक्रम जो माननीय सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 14 तारखेला पार्श्वनाथ डोंगर येथे संपन्न झाला. त्यानंतर दुसरा टप्पा आपला खाऊ वाटपचा होता, परंतु विद्यार्थी कमी असल्यामुळे तो आपण आज येथे संपन्न केला. त्याचबरोबर सकाळी वक्तृत्व स्पर्धा त्या आम्ही संपन्न केल्या. पंडित विष्णू दिगंबर येथे पार पडल्या. त्यामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस 3001, दुसऱ्या क्रमांकाचं 2001 आणि तिसऱ्या क्रमांकाचं 1001 असं बक्षीस करून होतं. स्पर्धेमध्ये 20 स्पर्धकांनी भाग घेतला आणि अतिशय उत्साहात त्या स्पर्धा पार पडल्या. आणि हा वाढदिवसाचे जे काही 3 टप्पे होते ते आज या खाऊ वाटपच्या निमित्ताने इथं आपण संपन्न झाला. आणि या कार्यक्रमास सांगली जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश जाधव हे उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे आभार. कडेगाव तालुका अध्यक्ष विशाल शिंदे हे इथे उपस्थित राहिले, त्यांचा आभार. सतीश येता देवराष्ट्र येऊन इथे आले, ते कडेगाव तालुका उपाध्यक्ष म्हणून काम करतात, त्यांचे आभार. त्याचबरोबर त्यांची कडेगाव तालुक्याची सर्व पदाधिकारी टीम इथे उपस्थित राहिले, त्यांचा आभार. आमच्या पलूस तालुक्याच्या वतीनं सर्व पदाधिकारी आज इथं आमच्या या कार्यक्रमात उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि या शाळेनं आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल शाळेचेही आभार. एवढं बोलून मी थांबतो.